गुरुदेव लोक खूप त्रास देतात. काही जण विनाकारण बोलतात, काही अपमान करतात. मी कोणाचे वाईट करत नाही, तरी मला हे का भोगावे लागते? नमस्कार सर्वांनाच. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आणि शिष्याची छान कथा. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. एकदा आश्रमात शांत वातावरण होते. संध्याकाळची वेळ होती. नामस्मरण झाल्यानंतर एक शिष्य आपल्या गुरुजींच्या चरणाशी येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी खिन्नता दिसत होती. गुरुजींनी प्रेमाने विचारले, "काय रे, आज मन एवढं उदास का आहे?" शिष्य म्हणाला, "गुरुदेव, लोक खूप त्रास देतात. काही जण विनाकारण बोलतात, काही अपमान करतात. मी कोणाचे वाईट करत नाही, तरी मला हे का भोगावे लागते?" गुरुदेव थोडेसे हसले आणि म्हणाले, "तुला कर्माचे हिशोब कसा चालतो हे माहीत आहे का?" शिष्य शांतपणे म्हणाला, "गुरुदेव, थोडे ऐकले आणि आहे, पण पूर्ण समजले नाही." गुरु म्हणाले, "या जगात काहीही विनाकारण घडत नाही. जसे व्यापाऱ्याच्या वहीत देणे घेणे लिहिलेले असते, तसेच प्रत्येक जीवांच्या जीवनात कर्माचा हिशोब चालूच असतो. कदाचित मागील जन्मात आपण कोणाला दुखवले असेल, त्रास दिला असेल. आता तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या रूपाने आपल्याला त्रास मिळतो." शिष्य विचारात पडला. तो म्हणाला, "म्हणजे गुरुदेव, इतरांना दोष देणे योग्य नाही का?" गुरु म्हणाले, "दोष देण्यात काही अर्थ नाही. उलट तो त्रास म्हणजेच देव आपले प्रारब्ध संपवत आहे असे समजले पाहिजे. जसा कर्ज फेडल्यावर व्यापारी मोकळा होतो, तसेच कर्माचा हिशोब संपला की मनही हलके होते." इतक्यात गुरुजींनी एक साधे उदाहरण दिले. ते म्हणाले, एखाद्या लहान मूल कोणाच्या धक्क्याने पडले तर ते मोठ्याने रडते, कारण त्याला वाटते की दुसऱ्यांमुळे मी पडलो. पण त्यात मूल स्वतः धावताना पडले तर क्षणात उठते आणि पुन्हा खेळायला लागते, कारण त्याला कळते की हे स्वतःमुळे झाले. थोडा विराम घेऊन गुरु पुढे म्हणाले, "साधना म्हणजेच हाच समज येणे. तेव्हा एखादा आपल्याला त्रास देतो, तेव्हा हा माझ्या कर्माचा परिणाम आहे असे मनाने स्वीकारले तर राग कमी होतो. उलट त्या प्रसंगाकडे शांतपणे पाहता येते." शिष्याचे मन शांत झाले. तो गुरुजींच्या चरणी वाकून म्हणाला, "गुरुदेव, आता मला समजले. त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे रागाने न पाहता देव माझे प्रारब्ध संपवत आहे असे मानले तर मन हलके राहील." गुरु म्हणाले, "बरोबर. आणि त्यासाठी नामस्मरण, साधना आणि सद्गुरूंवर विश्वास ठेव. साधना वाढली की मन विशाल होते, मग दुःखही साधनेचा भाग वाटू लागते." त्या दिवशी शिष्य आश्रमातून परतला, पण त्याचे मन पूर्णपणे बदलले होते. आता त्याला त्रास देणारे लोक शत्रू वाटत नव्हते.
उलट ते त्यांचे प्रारब्ध आणि संपवणारे एकच भाव उमटत होता. हे सर्व गुरुकृपेमुळेच समजले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तरूप.